ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार आहेत. त्याचबरोबर अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांची राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली. दरम्यान राज्यसभा निवडणुकीसाठी सादर झालेल्या अर्जासह जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची मालमत्ता अधिक असल्याचं समोर आलं आहे आणि यावरूनच सध्या बरीच चर्चा रंगली आहे. याबद्दलचे अधिक अपडेट्स आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याकडे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर पार्थ पवार यांच्याकडे एकूण 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे. शरद पवार यांनी मालमत्तेचा तपशील जाहीर केलाय. यामध्ये बारामतीतील शेतजमीन, घर आणि पुण्यातील घर आदी सर्व स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. शरद पवार यांच्या मालमत्तेचा तपशील जर पाहिला तर शरद पवार यांची जंगम मालमत्ता ही 44.72 कोटी रुपये इतकी आहे. रोख रक्कम 1,25,000 रुपये, बँक व वित्त संस्थांमधील मुदत ठेवी ह्या 11.66 कोटी रुपये आहेत. त्याचबरोबर समभाग, म्युच्युअल फंड्स आदी 27 कोटी रुपये इतके आहेत. यासह सोने व चांदीचे दागिने आणि इतर वस्तूंमध्ये त्यांनी 3.85 कोटी रुपये गुंतवले आहेत. त्याचबरोबर स्थावर मालमत्तेत बारामतीतील शेती, घर, सदनिका यांचा समावेश आहे. या सगळ्या मालमत्तेची सध्याची अंदाजे किंमत ही 15.99 कोटी रुपये इतकी आहे. शिवाय त्यांच्यावर 49,84,000 रुपये दायित्व म्हणजेच कर्ज देखील आहे. असाच तपशील जर आपण पार्थ पवार यांच्या मालमत्तेचा पाहिला तर त्यांची जंगम मालमत्ता ही 11,35,44,000 रुपये इतकी आहे. बँक, टपाल विभाग, विमा व वित्त संस्थांमधील मुदत ठेवी या 3,68 लाख रुपयांपर्यंत आहेत. यासह समभाग, म्युच्युअल फंड्स यामध्ये त्यांचे 1,17 लाख रुपये आहेत. तर सोने चांदीचे दागिने आणि इतर वस्तूंमध्ये त्यांनी 1,31 लाख रुपये गुंतवले आहेत. त्याचबरोबर स्थावर मालमत्तेत बारामती तालुक्यातील शेतजमीन, पुण्यातील घर आदींचा समावेश आहे. या सगळ्याचा सध्याचा बाजारभाव हा 76,98 लाख रुपये इतका आहे. तर बँक किंवा वित्तीय संस्थांचं कर्ज हे 92,48,00,000 रुपये इतकं आहे. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या मालमत्तेचा हा एकत्रित तपशील जर पाहिला तर अर्थातच पार्थ पवार यांच्या मालमत्तेचा आकडा हा जास्त आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उभे राहिलेल्या इतर सर्व उमेदवारांमध्येही पार्थ पवार हे सर्वाधिक श्रीमंत ठरले आहेत. दरम्यान राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं शरद पवार आणि पार्थ पवार हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. अशातच दोघांच्या मालमत्तेसंदर्भात समोर आलेल्या माहितीवरून आता बरीच चर्चा देखील रंगली.